आहे दोन्ही संघांसाठी की आपण इथे टायमर लावत आहोत 30 सेकंदचा. हर्षद टायमर लावतो दरवेळी ज्यावेळी खेळाडू आउट होतो. त्यामुळे 30 सेकंदच्या आत तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये जायचं आहे, याची नोंद घ्या. सर्वच खेळाडूंनी खेळताना काळजी घ्यायची आहे, शिस्त पाळायची आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारण आपण या टुर्नामेंटमधून एक महत्त्वाचा संदेश देतोय सगळ्यांना की शिस्त किती महत्त्वाची आहे, वेळेचं किती बंधन आहे. कारण गेलेली वेळ पुन्हा येत नाही. सलामीची जोडी खेळपट्टीवर रवाना होते आणि लगेचच आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करू या पहिल्या इनिंगसाठी. नक्कीच ज्याने कालचा दिवस गाजवला त्याच्या आवाजाने कालचा दिवस अगदी शेलूनगरी दुमदुमली. ते सर्वांचे लाडके जोवेली बदलापूरचा बुलंद आवाज मॅडी सर, थँक्यू. या स्पर्धेच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून आज आपण या ठिकाणी स्पर्धेला दिवस क्रमांक 2 या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 हे दैदिप्यमान पर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जय मल्हार शिरगाव तर दुसऱ्या बाजूला कळम संघ गौरी 11 जय ताडोबा कळम. स्ट्राइक एंडला धीरज आणि नॉन स्ट्राइक एंडला तन्मय. सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. आघाडीचा गोलंदाज आपण पाहतो मनोज शिरगाव टीमच्या वतीनं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट, शो द गुड गेम. पहिला बॉल आणि पहिला बॉल आपण पाहतोय अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती आलेला हा षटकार. सुरुवात काल देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिली तर अविनाश तरे आपण पाहिलं तर नो बॉलने कालच्या दिवसाची सुरुवात झाली होती. हा उल्लेख संदीप गायकवाड यांनी केला होता आणि आज देखील नो बॉलने आजच्या दिवसाची सुरुवात होती. षटकाराला पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय चांगली बॅटिंग करेल. स्ट्राइक एंडला धीरज ओव्हर द विकेट. लाईन चांगली पडल्यानंतर आपण पाहतो थोडासा चेंडू हलकासा आतमध्ये आलाय. आउटसाइड ऑफस्टमा चेंडू होता परंतु डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत मनोज. पहिल्या चेंडू जणू काही स्किट झाला असावा, त्यावरती 6 धावा मिळाल्या. प्रतिस्पर्धी टीमला एकंदरीत 7 धावा एक्स्ट्रा रन त्यामध्ये ऍड होते. जय ताडोबा कळम संघ आपण पाहतोय सध्या बॅटिंग करते. टॉस जिंकून पहिल्या सत्रामध्ये एक धाडसी निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. षटक क्रमांक पहिलं 2 पॉवर प्ले तुम्हाला पाहायला मिळतील आणि या 2 पॉवर प्ले मध्ये मनोज आपण पाहतो पहिले षटक हाताळत असताना भगवम्य वातावरण, सन्मान्य शिवाजी शेठ खारीक क्रीडांगण
आणि या क्रीडानगरीमध्ये चालू असलेला अभूतपूर्व हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण सर्वजण अनुभवतोय. केटीसी लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आहे. आज ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत बेन अंपायर तुम्हाला पाहायला मिळतील. खरं तर JP पॅनलचे फाउंडर जय पवार सर सुद्धा या ठिकाणी दाखल होतील. अमितजी डांगरे सर, संदीपजी गायकवाड सर. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. महाराष्ट्राचा एक जबरदस्त अप्रतिम आवाज. खरं तर महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने ज्यांच्यावरती भरभरून प्रेम केलंय ते आमचे आदरणीय दशरथदादा पाटील. हो, यावेळी सॉन साईडला डीपमध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. प्रोटेक्शन देण्यात आलंय. तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. दर्जेदार स्पर्धा आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम ₹50,000. परंतु दशरथदादा पाटील या स्पर्धेकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाहीये की ही स्पर्धा ₹50,000ची आहे. लाख मोलाची स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते या शेलू नगरीमध्ये. ओव्हर द विकेट मनोज तयार. ओव्हर द स्टंप आपण पाहतो. चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. पहिला बॉल जणू काही नो आल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. या ठिकाणी आपण पाहतो आज शिरगाव संघाला पाठिंबा देण्यासाठी खास करून जय भवानी शिरगाव संघाचे खेळाडू चंद्रकांत पवार हे देखील या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. या आपण चंद्रकांत पवार आपलंही मनपूर्वक स्वागत आपण व्यासपीठावरती. ऑन साइड ऑन ड्राईव्ह चांगला क्रिकेटर आहे. डीप मध्ये बॉल चाललाय. धन 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 करत फाबा प्लेचा पुरेपूर वापर केला जाईल आणि त्याचा फायदा उचलला बॅटर धीरजने. बॉल सीमा पार. रन्स बळतील 4. आलेला भगवा चौकार. मिळतील 4 आणि या चौकाराने धाबा पुस्तकावरती आपण पाहतोय धाबा प्रचंड वेगाने वाढतायत. 18 धाबा झालेले आहेत. पिटू मध्ये रवीचा या ठिकाणी आपण पाहतोय रवीला पाचारण करण्यात आलेले. पंचांच्या उजवीकडून राऊंड विकेट. ओ खोलबट टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. मिडॉन वरून चेंडू लॉंग ऑन कडे चाललाय. तोपर्यंत एक धाव. चेंडूला पॉज केलंय. सेकंडचा कॉल पाहावं लागेल. एक्झॅक्टली फलंदाज होईल बाद. रन आउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागेल. जय ताडोबा कळंब संघाला. फलंदाज बाद.
क्या बात आहे, क्या बात आहे. टाइम सेट आहे, लक्षात असू द्या. त्याची काळजी प्रत्येकाने घ्यायची, कारण जेव्हा फलंदाज बाद होतो तेव्हा काही बॅटर हे डगआउटमध्येच असतात, म्हणून या गोष्टीची काळजी आमच्या आयोजकांनी घेतलेली आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर नवनाथ तांबोळी, आपले मनपूर्वक स्वागत. ऑफिशियल सर्व आमचे कॅमेरामॅन, केटीसी लाईव्ह टीम, ऑफिशियल अपडेटर निशांत बागडे, आपले मनपूर्वक स्वागत. राऊंड विकेट, फुल टॉस बॉल, यावेळेस क्लीन बोल्ड. जसा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, अगदी आपण पाहिलं तर त्या फलंदाजाला परतावा लागणार आहे. खरं तर धीरज माफ करा, कारण पहिल्या षटकामध्ये ज्या धीरजने धावा आपल्या संघासाठी बनवल्या, तो धीरज बॅक टू द पॅव्हलियन. बासमन होता सध्या मैदानाच्या आतमध्ये, ज्यांनी मात्र चांगली धावत संख्या उभी केली. षटकार चौकाराची भाषा बोलणारा खेळाडू सध्या आपण पाहतो. रवीने चांगली कमालीची गोलंदाजी केली आहे. खरं तर विशेष कौतुक चंद्रकांत पवार देखील या गोलंदाजाचं करतील, कारण आता ॲन मोक्याच्या क्षणी या ठिकाणी ब्रेक थ्रू लावण्यात आलेल्या प्रतिस्पर्धी टीमला. तन्मय धीरज सलामीची जोडी माघारी परतली आणि आता स्वप्नील आणि योगेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॅटर स्वप्नील बनसोडे, महाराष्ट्र पोलीस, सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले. गोलंदाज सज्ज, राऊंड विकेट. रवी चांगली गोलंदाजी करतात, मिस्टामिंग क्षेत्ररक्षक जज करतात आणि चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये अजिबात. असं वाटलं होतं की आता बॅक टू बॅक सलग विकेट पडतायत की काय, परंतु अगदी आपण पाहतो कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ, हे समीकरण असतं. अंदाज भरपूर चांगला लावला होता, अनुमान देखील घेतला होता, परंतु त्यानंतर अखेर चेंडू हातातून निसटलाय आणि झेल ड्रॉप. 2 धावा घेण्यात यशस्वी संघाची धाबत संख्या फलकामध्ये 21. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन देण्यात आलं. एकच धाव मिळेल. जे ताडोबा कळंब संघ सध्या मैदानावरती खेळतोय. अनेक विभागामध्ये या संघाच्या नावाची चर्चा देखील होत असते. मग रायगडच काय तर ठाणे विभागामध्ये सुद्धा जे ताडोबा कळंब संघ बदलापूर नगरीमध्ये वांगणी या विभागामध्ये सातत्याने खेळत असो, आणि आज शेलू नगरीमध्ये अर्थातच रायगडच्याच भूमीवरती हा संघ मैदानावरती खेळतोय. धाबत संख्या फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 22 धावा झालेले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोड थ्रू मध्ये रवी, अगदी आपण पाहतो त्याला बॅकअप मिळाला बिडॉनला, तोपर्यंत मिळेल एक सिंगलने धाबत संख्या फलकामध्ये 23 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आणि आता या 2 षटकांमध्ये 23 धावा आणि या 23 धाबत संख्येवरती जाऊन पोहोचलाय तो जय ताडोबा कळंब संघ 2-23. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती रितेश आलेले, जे मल्हार क्रिकेट संघ शेलू शिरगाव माफ करा या संघाच्या वतीनं हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. जय कोलंबो माता शेलू संघ आयोजित ही स्पर्धा आहे. अविनाश तरे यांची अफाट मेहनत आहे. संगनायक राजू तरे यांचं विशेष कौतुक करायला हवं, कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण जेव्हा क्रीडानगरीमध्ये दाखल होतो तेव्हा हे 2 व्यक्तिमत्वांची चर्चा सातत्याने होत असते आणि त्यांना माहिती आहे. अगदी आपण पाहतोय संघातील सर्व काही खेळाडू असतील, प्रत्येक जण डे नाईट आपण पाहतो अफाट मेहनत ते करतात
जे मात्र दिवसा असतात ते नाईटला नसतात, परंतु नाईटला जे असतात ते दिवसा नसतात. कारण सगळी अगदी आपण पाहिलं तर क्रिकेट टीम ही कामधंद्यावरती लक्ष देते आणि त्यानंतर क्रिकेट या खेळाकडे आवर्जून लक्ष देत असते. आपण पाहतोय बॉल चाललाय सीमा पार आणि ते धावा मिळतील 6 आलेला भगवा षटकार. या दोन संघांदरम्यान आपण सामना पाहतो. नंतर पालेगाव आणि दीपा पाटील उमरोली या दोन संघांदरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आज जयनुमान झोवेली महेंद्र धुळेचा संघ, SBCC उमरोली जयशंकर चांदई आणि बदलापूर गाव. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने, तोपर्यंत मिळतील 2 धावा आणि आता एकच धाव मिळते. माफ करा, सिंगलने स्ट्राईक रोटेट करण्यात आली. संघाची धावा संख्या धावफलकामध्ये 36 धावा. आज तुम्हाला अविनाश तरे यांचा आवाज ऐकायला मिळेल. ॲज अ को अँकर म्हणून त्यांचा महत्त्वाचा रोल आहे. एक चांगले निवेदक, एक चांगले समालोचक देखील आहेत. संदीप गायकवाड यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आणि आज त्यांचे गुरु खरं तर मार्गदर्शक दशरथदादा पाटील यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. सेलू नगरीमध्ये खरं तर त्यांचं वेळ मिळणं फार कठीण आहे. प्रत्येकाला हवेसे वाटणारे हे समालोचक आहेत. एक विनोदी कलाकार जसा असो तसे विनोदी समालोचक आहेत. ओ बॅटची आतली कडा स्वतःच्या फॉलोअर झोनमध्ये चेंडूला गॅदर करतात. सुरुवातीला 2 षटकार आल्यानंतर कुठेतरी नाराज आहे गोलंदाज रितेश स्वतःच्या कामगिरीवरती आणि आता शेवटच्या अंतिम काही चेंडूमध्ये त्याने चांगलं कमबॅक केलेलं आहे. स्ट्राईक एंडला स्वप्नील, शेवटचा अंतिम बॉल, स्टील 1 to go. हो, चांगला स्ट्रोक, शॉर्ट अप लेंथ, थोडासा बाउन्स मिळाला आणि त्याच्यावरती सरळ चेंडू फिरकावून दिलाय. बॉल सीमा पार, डीप बॅकवर्ड स्क्वायर लेग, लॉंग लेगला जाणारा दर्जेदार माइटी हिट षटकार. खेळ या ठिकाणी संपलेला आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. पालेगाव आणि दीपा पाटील उमरोली या दोन्ही संघाने आपण आल्याची रिपोर्टिंग करायची. आय थिंक सो मगाशी पालेगाव संघाने रिपोर्टिंग केलेली आहे. विजय कोलीकर या ठिकाणी उपस्थित आहेत.
43 धाबाधाव फलकावरती झालेले आहेत. षटक क्रमांक 4 ला या ठिकाणी सुरुवात होते. पुन्हा एकदा रवीवरती विश्वास दाखवलाय तो जय मल्हार शिरगाव संघाने. ज्या रवीने 2 विकेट मिळवून दिले, 2 डावाला खिंडार पाडण्याचं काम त्याने केलं. तोच रवी चांगली गोलंदाजी करतोय. समोर उडवला चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग गॉफच्या मधोमध दोन क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते, परंतु मधोमध हा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. एक टप्पा घेत सरळ स्क्रीन समोर बॉल सीमा पार 4. थँक्यू. पहिलं म्हणाला सुरुवात झाली, कारण आता 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. माहिती आहे कलम संघाच्या फलंदाजांना, आणि आता तसा प्रयत्न ते करतात. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल, दुसरी धाव हवी आहे. आणि घडलं का एक्झॅक्टली या नॉ स्ट्राईक एंडला जर थ्रो आला असता तर कुठेतरी स्वप्नील बनसोडे यांना माघारी परतावा लागला असता, परंतु काय जबरदस्त तालमेल पाहायला मिळतो. 2 खेळाडूंमध्ये एक चांगला सुसंवाद होतो आणि त्यामधून या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. या 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. प्रयत्न करावाच लागणार आहे. पहिल्या बॉलवरती 4, त्यानंतर 2 धावा. संघ प्रचंड वेगाने पुढे सरकते, कारण आता आजच्या ज्या मॅचेस आहेत ते मात्र प्रेक्षकांना पाहण्याजोगी आहेत. चांगला क्रिकेट, प्रत्येक बेल्ट मधील एक क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खरं तर मलंगड असेल, कर्जत असेल, बदलापूर असेल, या सर्वच विभागातील खेळ तुम्हाला आज ग्रामीण संघाचा पाहायला मिळणार आहे. फलंदाज होईल बाद, क्वाड बिहाइंड. धक्का क्रमांक 3 लागेल जय ताडोबा कळम संघाला. फलंदाज बाद. विकेट घेण्यामागे रवीचा या ठिकाणी आपण पाहतो मोलाचा वाटा आहे या इनिंग मध्ये, आणि अत्यंत दर्जेदार गोलंदाजी ते करतात. म्हणूनच 2 षटकांचा स्पेल त्याच्या खांद्यावरती देण्यात आला, ही जबाबदारी. आणि आता षटक क्रमांक 4 मध्ये देखील आपण पाहिलं तर चांगली कामगिरी ते बजावतात. नेक्स्ट बॅटर प्रसाद. ऑन साइडला प्रसाद मध्ये, त्याच्या बाट मधून आपण पाहतोय स्वीट साऊंड ऐकायला आला. आणि आता बॉल चाललाय सरळ वाईडिश लॉंग ऑन काव कॉर्नर फेज मधून बॉल सीमा पार आलेला एक जबरदस्त तडाकेबंद पिकअप स्ट्रोक षटकार. सेट होऊन आलेला बॅट्समन पाहायला मिळतोय षटकाराला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॉल चालला लॉंग ऑनला, थोडंसं फंबल क्रिकेट. 2 धावा मिळतील, परंतु पाहावं लागेल स्कीड झालेत. स्वप्नील हरकत नाहीये, प्रसाद यांनी थांबवलंय आणि आता एक्झॅक्टली फक्त आणि फक्त 1च धाव मिळणार आहे. संघाची धावत संख्या स्कोर कार्ड वरती अब तक 56 धावा. 56 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. 4थ्या षटकाच्या प्रगतीपथावरती 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस. शेवटचा अंतिम बॉल याही षटकाचा पाहायला मिळेल. यानंतर स्लॉगरचं षटक म्हणजे 5व्या क्रमांकाचं षटक, आणि त्यानंतर आपण मिड इनिंग मध्ये टॉस करणार आहोत 2 टीम मध्ये. एका बाजूला काप्रेसिद्धी पाले आणि दुसऱ्या बाजूला दीपा पाटील उमरोली, असे 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल लेग बाईस मनसबळ या ठिकाणी सूचना करतात, तोपर्यंत एक सिंगल, आणि या सिंगलने संघाची धावत संख्या धाव फलकावरती 57 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आज तुम्हाला चांगलं क्रिकेट या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळेल. शिवाजी शेटखारी क्रीडांगण तुम्ही पाहतात, ऐतिहासिक क्रीडानगरी, आणि या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये चालू असलेला हा ऐतिहासिक क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण 4 दिवस या ठिकाणी पाहणार आहोत. जय कोलंबो माता शेलू क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 हे पर्व आहे. आणि आता अंतिम षटकामध्ये गोलंदाज कोहिनूर यांना तुम्ही पाहणार आहात. शेवटचं षटक, त्याची जबाबदारी या गोलंदाजाच्या खांद्यावरती देण्यात आलेली आहे.
प्रत्येक संघाला विनंती आहे की आपण 5 षटकांसाठी किमान 25 मिनिटांचा अवधी तुम्हाला आयोजकांच्या वतीने देण्यात आलेला आहे. हे लक्षात असू द्या, कारण आज एक मॅच एक्स्ट्रा आपल्याला खेळवायची आहे. ती अर्थातच पहिली उपांत्य फेरी आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक आपण या ठिकाणी पाहणार आहोत 5वं, आणि आज तुम्हाला शिरगाव, कलम 2 संघ उंब्रोलीचे असतील, जोविली असेल, पालीगाव, बदलापूर, चांदई असे अनेक दिग्गज संघ पाहायला मिळणार आहेत. अंपायर सिग्नल एस इट इज OUT, फलंदाज बाद. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ शेष आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. गोलंदाज कोहिनूरला आपण पाहतोय. यश तरे, त्याचे मनपूर्वक स्वागत. प्रेम यांना तुम्ही पाहतात, प्रेम मसने यंगस्टर खेळाडू आहे. ISPL मध्ये नक्कीच आपण पाहतो त्याचे प्रयत्न थोडे अपुरे पडलेले आहेत, हरकत नाही आहे. पुढच्या वेळेस नक्कीच हा देखील खेळाडू तुम्हाला ISPL मध्ये पाहायला मिळेल. फलंदाज होईल बाद. LBW, लेग बिफोर विकेटच्या साह्याने आणखीन एक धक्का लागेल बॅटिंग करत असताना जय ताडोबा कळम संघाला. असे गाणे आपल्या जर कानावरती ऐकायला आले तर कुठेतरी मन आणि आपलं संपूर्ण हे परिसर या ठिकाणी प्रसन्न होऊन जातं. आज नगरीमध्ये आपल्याला आल्हाददायक वातावरण पाहायला मिळते. प्रसन्न असं वातावरण आहे. कव्हरच्या दिशेने मिस्टामिंग क्षेत्ररक्षक जज वेल टेकन, आणि या स्पर्धेतील आजची ही पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. ते राहिले कोहिनूरच्या नावावरती. फलंदाज बाद. क्रिकेट संघ पालेगाव. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती राहील की आपण टॉससाठी लगेच रिपोर्ट करा, कारण आता फक्त 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि आपण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. शेवटचे 3 बॉल एका पाठोपाठ आता फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या फलकामध्ये 57 आहे. अद्यापपर्यंत एकही धाव आलेली नाहीये या षटकामध्ये. हे वैशिष्ट्य आहे. स्लॉगरचं षटक आपण पाहतोय. काय जबरदस्त कामगिरी आहे आज चंद्रकांत पवार, जे मात्र मेंटॉरच्या भूमिकेत आहेत आणि आज संघाला ते मात्र या ठिकाणी लीड करतायत. जरी डगआउटमध्ये असतील किंवा आमच्या अतिथी कक्षामध्ये असतील तरी सुद्धा या ठिकाणी अगदी आपण पाहतो जय मल्हार शिरगाव संघाची सूत्रे या ठिकाणून हलवली जात आहेत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये कोहिनूर हा गोलंदाज तुम्ही पाहतात. चांगली गोलंदाजी त्याने केली. चला, जास्त वेळ एकत्र येऊ नका.
चला 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स काही झालेलं नाही आहे. खरं तर असे काही प्रेक्षक असतात हौशे गौशे नवशे. तुम्हाला अविनाश सेकंड इनिंगमध्ये दशरथ दादा सांगतील विश्लेषण करून. त्याचं विश्लेषण आता मला करायला लागणार नाही आहे, कारण आता आपले समालोचक या ठिकाणी आहेतच, सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारच आहेत. या ठिकाणी आपण पाहतो एका पाठोपाठ जे फलंदाज बाद होतात जणू काही धारातीर्थी पडलेले आहेत. अगदी आपण पाहतो बॅक टू बॅक तू चल मैं आया असं समीकरण दशरथदादा सध्या पाहायला मिळतंय. ही पडझड आहे, कारण एकही धाव स्लॉगरच्या षटकामध्ये आली नाही आहे. सुरुवातीला 4 षटकामध्ये 57 धावा बनवल्या गेल्या आणि असं वाटलं होतं की कुठेतरी 65 ते 70 धावांपर्यंत जाऊन पोचेल जे ताडोबा कळम संघ, परंतु कोहिनूरने काय कमबॅक केलंय. जबरदस्त वाखडण्याजोगी स्पेल आहे. शेवटचे अंतिम 2 बॉल स्टील 2 टू गो. स्ट्राईक एंडला प्रसाद. ज्या प्रसादच्या बॅटमधून आल्या आल्या खणखणीत षटकार आला होता तोच प्रसाद सध्या मैदानावरती लढतोय. बॉल सीमा पार. आणखीन धावा मिळतील 6. ठोकलाय षटकार. अंतिम चेंडू या सत्रातील पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 5वा चालू आणि या 5व्या षटकामध्ये धावा येणं नितांत गरजेचं होतं. ते प्रसादला माहिती आहे, ठाऊक आहे आणि त्याच्या बॅटमधून या इनिंग मधील हा दुसरा षटकार. फुल टॉस बॉल मिस टायमिंग. बॅटच्या टो इनला लागलाय. चेंडू पुढे चालला लॉंग ऑनच्या दिशेने. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि या 2 धावा जरूर उंबळतील जय ताडोबा कळम संघाला. आणि या 2 धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 65 वरती आणि आता 66 धावांचं आव्हान असणार आहे ते टीम जय मल्हार क्रिकेट संघ शिरगाव संघाला. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करू. त्या ठिकाणी जोडले जातील अविनाश तरे, दिबा पाटील उमरोली आणि कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव. एका बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला मलंगड ग्रामीणचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असेल अविनाश तरे. आपण लगेच टॉस करायचं. येस थँक्यू. या दरम्यान नाणेफेक केली जाईल. एका बाजूला दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली आणि त्यांच्या विरोधात कापडी सिद्धी पाळेगाव. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये. पुढची इनिंग सुरू होण्याच्या अगोदर नाणेफेक केली जाईल आणि मी विनंती करतोय सचिन मसने यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित या आपण लगेचच टॉस करून घ्या. पालेगाव संघाचा कर्णधार दिबा पाटील संघाचा कर्णधार उपस्थित आहे. विनंती असेल आपल्याला आपण त्वरित या आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती देखील असेल की आपण आयोजकांशी देखील संपर्क साधायचा आहे. जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदुहृदय सम्राट चषक 2025 पालेगाव संघाचा कर्णधार प्लीज या आपण लगेच या. अदरवाईज तुम्हाला पेनल्टी दिली जाईल याची पण नोंद घ्या, कारण कालपासून आपण सामने सुरू केलेत. मॅच सुरू झाल्यावर पहिल्या इनिंग नंतर लगेच नाणेफेक केली जाते. ट्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. जर दोन्ही कर्णधार उपस्थित नसतील तर षटकं कमी केली जातील याची देखील नोंद घ्या. सर्व संघांनी वेळेवर उपस्थित राहायचं आहे. दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे अतुल आणि पालेगाव संघाचा कर्णधार देखील आलाय. सचिन या आपण करून घ्या. हॅलो हॅलो. नाणेफेक सुरू आहे. हेड टेल काटा कॉल आहे आणि आलाय छापा. नाणेफेक जिंकले पालेगाव संघाने. निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण करू. पालेगाव संघ नक्कीच आपण या शेलू नगरीमध्ये आय थिंक मागच्या वर्षी पण खेळलात तुम्ही, तर काय ह्याच वेळी तुमची काय रणनीती आणि या आयोजनाबद्दल 2 शब्द ऐकायला नक्कीच आवडतील.
ही आमची टुर्नामेंट या पर्वातील पहिली टुर्नामेंट आहे ना. पूर्ण नवीन टीम आहे. बघू आता पुढे काय होतं. यस, नक्कीच. म्हणजे यंग स्टार घेऊन तुम्ही खेळणार आहेत. JK शेलू संघ देखील यंग पोरांना संधी देतो. ऑल दी बेस्ट तुमच्या संघाला. आपल्यासोबत आहेत दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाचे कर्णधार अतुल, तर काय सांगशील? पालेगाव संघाच्या बरोबर मला वाटतं पहिलीच मॅच असेल तुमची पहिल्यांदा की या अगोदर झाली आहे? यस, नक्कीच. म्हणजे तुम्ही दुसरी वेळ आहे तुमची खेळायची, तर काय कोणते खेळाडू तुझ्या संघामध्ये आहेत? काय रणनीती आहे? टॉस तुम्ही गमावलाय, या आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन खूप छान आहे. कर्जत तालुक्यात सर्वात चांगलं आयोजन आहे असेल. जर नाणेफेक जिंकली असती तर निर्णय का असता? बॅटिंग. त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. पालेगाव संघ आपला निर्णय कळवा आणि दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. जाऊयात पुढच्या इनिंगकडे, जिथे सामना सुरू आहे. कळम विपक्ष शिरगाव आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्यांना मी आमंत्रित करतो मायक्रोफोनवरती. सन्माननीय दशरथजी पाटील साहेब, थँक्यू. येस, धन्यवाद अविनाश. म्हटते दुसरी भेट आहे ना, तिसऱ्या भेट नक्कीच काहीतरी होईल. मॅडी स्थापना तुम्ही केली, उत्तर पूजा आम्ही करणार, बरोबर आहे की नाही? भटजे बघा पूजा सांगायला नाही, पण मकर साफ करायला येणार. त्या मकरामध्ये चिल्लर असतं पूजा. हो, पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ 65 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी चेंडू गेला बॅकवर्ड पॉईंटला. 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या 1 वर. अंबरनाथ तालुका आणि कर्जत तालुक्यामधील सर्व बलाढ्य संघ, नामवंत संघ, अतिशय ऐतिहासिक मैदान शिवाजी शेठ खारीक हे क्रीडा संकुल क्रीडानगरीमध्ये. मगाशी नुकता आवाज ऐकला मॅडी आमचे धुळे कंपनी. चला, बोर्डिंग मार्क होता यार पंकज. राईट आर्म महोदय विकेट. आणि हाय यस, आउटसाइड द स्टंप. ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. भन्नाट मारा, सुसाड मारा. संघाच्या वतीनं पहिल्या षटक प्रगतीपथावर. पाहिजे धावा 65 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 66 धावांची गरज. 65 धावा त्यांनी ठोकल्यात. 1 धाव त्यांच्यापेक्षा जास्त ठोकायचे आहे, बरोबर की नाही अविनाश? आणि हा यस, पुल केला पुन्हा. चांगलं टायमिंग. शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा होईल आणि दमदार चौकार. मॅग्निफिसंट ड्राईव्ह. डीजे बिनबाद 5. अतिशय चांगलं क्रिकेट. भन्नाट स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी, क्रिकेटचा महासंग्राम. रायडा महोदय विकेट. प्लेसमेंट चांगली आहे. चेंडू हवेमध्ये होता. चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने मिळेल. फक्त 1 धाव. संघाची धाव संख्या झाली 6 वर. बिनबाद 6 पॉनन. 66 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आत्ता प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. अतिशय दमदार स्पर्धा. पहिलं बक्षीस जरी 50,000 असलं, परंतु लाख मोल देखील. राईट आर्म महोदय विकेट. हो यस, आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. संदीपजी गायकवाड. कमी तिथे आम्ही, बरोबर आहे. नाही मिस्त्री भेटला तर प्लॅस्टिक करायची ताकद पाहिजे, बरोबर की नाही? ऑलराऊंडर पाहिजे माणूस. ते मोची बघा, पावसाळ्यात काम नसतं मग छत्र्या हे करणार, रिपेअरिंग करणार, म्हणजे ऑलराऊंडर. राईट आर्म होते विकेट तयार, बरोबर की नाही भाऊ? हो येस, पुन्हा एकदा जबरदस्त फटका. चेंडू गेला लॉंग ऑफला, ट्रॅव्हल होईल. 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या सध्या भाऊ 365 दिवस क्रिकेट आहे. तुमच्याकडे तरी नसलं, आमच्याकडे भरपूर क्रिकेट असते. टोटल स्कोर इज 7. षटक क्रमांक पहिलं फिनिश ना. 6 चेंडू आणि 7 धावा. बाबा म्हात्रे मोठे उद्याच बहुतेक. दिबा पाटीलचे खरे वारसदार. 4 एकर जमीन त्यांची एअरपोर्टला गेलं आहे. सांगा, बाबू म्हात्रेचा आणि मोदी साहेबांचा नेटवर्क त्यांचं जबरदस्त आहे. त्यांच्यापेक्षा यांचं आहे बाबूशाचं. चला, बॉलिंग मार्क होता यार. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर. राईट आर्म महोदय विकेट. दुसरा मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज. पहिल्या षटकात धावा आल्या 7 धावा, बिनबाद 7. 7 फनन. जय ताडोबा कलंब त्यांच्या विरोधात जय मल्हार शिरगाव असा हा विद्यमान सामना. दोन्ही संघ तुल्यबल बलाढ्य अव्वल. एकाच गॅलीवरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. अतिशय क्लास दर्जादार आयोजन. क्रिकेटचा चाललेला मद, ज्वर, नशा, कैप, धुंदी, झिंग, अंमल. कारण शिवसेनेचे हे बालेकिल्ले आहेत फार पूर्वीपासून.
ज्यावेळी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हापासून शिवसेना योगेश नवीन गोलंदाज आपल्या ठेवणीतलं पटाडीतलं वैयक्तिक पहिलं षटक सांगित दुसरं षटक तयार शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन एक बॅकवर्ड पॉईंट शॉर्ट कव्हर आणि हा यस आउटसाइड ॲपस्टप पुन्हा एकदा म्हणते पहिला चेंडू वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाही मारा नासका चेंडू नरकातला चेंडू एक धावेचा मलिदा एक धावेचा फालका एक धावेचा उतारा अवांतर धावसंख्येवर संघाची धावसंख्या झाली 8 वर पहिली एक्स्ट्रा पहिली अवांतर टोटल स्कोइट्स बिनबाद 8 वर 8 for none राईट आर्म हो द विकेट बॅकवर्डला गेला पुन्हा एकदा अप्रतिम स्क्वेअर कट जागा बनवली शॉर्ट सिलेक्शन बघा जबरदस्त प्लेसमेंट पॉईंटच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा चौकार नेत्र दीपक लावण्य सुंदर फटका संघाची धावसंख्या झाली 12 वर सलामी धुंद फुंद बिद सुरुवात आणि हा यस पुन्हा एकदा पहिला ऑफ साईड नंतर ऑन साईड जबरदस्त टायमिंग चेंडूला बॅकवर्ड कोहली लॉंगलिंग यांच्यामधून आणखीन एक सलग दुसरा चौकार हे तेच मनसोक्त मनमुराद फटकेबाजी संघाची धावसंख्या झाली 16 वर 16 वेल बिगन इज हाफ डन कुठल्याही जर कामाची सुरुवात तुम्ही चांगलं केलं ते काम अधिक फत्ते झालं आहे तर नेक्स्ट मॅच विल बी पालेगाव त्यांच्या विरोधात मनीष पांडे कोळेकर अतिशय आणि त्यांच्या विरोधात दिबा पाटील येस उमरोली आम्हाला बरं वाटलं की दिबा पाटलांचं नाव दिले त्यांनी अच्छी बात आहे मॅडी मात्र इम्प्रूव्हमेंट केल्या जाम समालोचनमध्ये नाही जे आहे ते आहे हो 50 वर्ष घालवली तर त्यांना सुद्धा लागत नाही आणि ह्या चेंडू पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अतिशय अप्रतिम डिलिव्हरी पंचांचा निर्णय दॅट शुड बी डॉट बॉल निर्धाव चेंडू संघाची धावसंख्या स्थगित स्थिमित कोणती स्तंभित शांत स्थिर स्तब्ध हवेचल धावसंख्या 16 वर 16 षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर 66 धावांची गरज अतिशय क्वालिटी क्रिकेट 8 बलाढ्य संघ आणि पहिली सेमीफायनल म्हणते आज होईल आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह लॉंगऑफच्या डोक्यावरून अतिशय क्लास फटका दर्जेदार सनातन शाश्वत फटका 4 रन्स धन्यवाद यस ओहो ग्रेट डिलिव्हरी आणि हा पहिला धक्का पहिल्या फेकेचा बदन पहिली लागलेली नाट आवड ना कायला तुम्ही आम्हाला मार खालवणार हा नाही हो कमाल झाली साखरपुडा का तर म्हणता पोरगी पसंत नाही संदीप गायकवाड कमी तिथे आम्ही संपूर्ण तुमचा नेरळ असेल बदलापूर असेल खरं म्हणजे नेरळ हा त्यांचा बालेकिल्ला आहे त्यांची एनओसी असेल तर तुम्ही इथं काम करणार बरोबर की नाही अविनाश स्कोर झाले तब्बल 22-22 धावा 2 आहेत ना आता का डेड बॉल का काय म्हणजे बॉलच नाही डॉट डिलिव्हरी धावसंख्या 20 2 धावा रद्द बातल कॅन्सल केलेले आहेत पंचांचा निर्णय हा अंतिम असेल ही बघा किती फॉरवर्ड टुर्नामेंट आहे अतिशय प्रगत कर्जत टेनिस क्रिकेट .in यांच्या माध्यमातून या स्पर्धेत या जयपावर या दरवर्षी 10-20 वाढतात पहिले 10 होते नंतर त्यांनी धुतराष्ट्रात रेकॉर्ड तोडला 100 केले 100 कौरव त्याच्यानंतर अजून त्याच्या 100ची ॲड केली यांचं नेटवर्क जबरदस्त आहे जय पवार जिथे जाता तेव्हा JP पॅनल जबरदस्त पॅनल चला बॉलिंग मार्क तयार षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर राईट महोदय विकेट अतिशय चांगलं क्रिकेट चांगलं मैदान भन्नाट स्पर्धा
हो हो ग्रेट डिलिव्हरी सुपर बॉलिंग आउटसाइड द स्टंप फ्लाइटेड डिलिव्हरी आणि षटक क्रमांक दुसरं फिनिश पहिल्या षटकात धावाले तब्बल 16 धावा टोटल स्कोर झाले 20 चांगला बॉलिंग अटॅक दमदार गोलंदाजी केली आणि उर्वरित 18 चेंडूमध्ये पाहिजे तब्बल 46 म्हणजे प्रति षटकामागं 15.33 15-45 आणि 46 असं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट अतिशय कठीण आव्हान असेल थोडासा अटॅक करावा लागेल आक्रमण करावा लागेल देहमाय धरणी ठाय रान उठावं लागेल कारण धावा फार करायची आहेत पहिला विद्यमान सामना ताडोबा कळंब त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम शिरगाव अशी ही बिग फाईट बिग बॅटल कडवी झुंज बॉलिंग मार्क तयार षटक क्रमांक तिसरं प्रगती पदावर तिसऱ्या षटकाचा माग करताना गोलंदाज संतोष पंकज यस ज्याने पहिल्या षटकात धाव दिल्या फक्त इनमीन 7 धावा दिल्या होत्या चांगला बॉलिंग अटॅक दमदार गोलंदाजी केली ती राईट हमोदय विकेट पुन्हा एकदा हो हो जबरदस्त ऑन ड्राईव्ह रेंगाळत गेले चेंडू जाईल आणि हे मिळते 4 धावा यस वास्तविक फिल्डिंग व्हायला हवी होती पण चेंडूने दिला गुंगारा हुलकावणी दिली त्याच्या हातात तुरी दिली 4 धावांनी संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 24 वर 24 फॉन बिनबाद 24 दमदार सलामी धुंद फुंद बेधुंद सुरुवात सामना नक्कीच रंगादार होईल उत्कंठावर्धक होईल राईट महोदय विकेट तयार पंकज आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका पहिला लॉंग ऑन नंतर लॉंग ऑफ पण सीमा रेषे लगत प्रोटेक्शन असेल थांबा जरा काय निर्णय नॉट आउट येस बरोबर ते कशाला मार खातील नाही का अंपायर ए रिव्ह्यू रनआउटसाठी टेकन रिव्ह्यू जय पवार ज्यांचं पॅनल बरेच तर नॉट आउट असेल यस फलंदाज नॉट आउट असेल रिव्ह्यूचा हा निर्णय आहे तुम्हाला डाऊट असला तुम्ही यू कॅन टेक रिव्ह्यू पण वारंवार नका घेऊ टोटल स्कोर झाले तब्बल 26 धावा 26 राहिल्या फक्त 40 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी 66 धावांचा माग काढताना रेटा लावताना तगादा लावताना सशेमेर लावताना बॉलिंग मार्क होता यार षटक क्रमांक तिसरं प्रगतीपदार आपलं कोट्यातलं दुसरं अंतिम षटक बॉलिंग मार्क होता यार राईट आर्म होते विकेट गती आणि मती याचा पुरेपूर वापर अतिशय क्लोज टाईट मॅच बिटवीन कळंब अँड शिरगाव बोथ टीम्स आर पॉवरफुल कर्जत तालुका त्याच्यानंतर अंबरनाथ तालुका MIDC पट्ट्यामधला एक दादा संघ कापरी सिद्धी पालेगाव त्यांच्या विरोधात दिबा पाटील उमरोली अशी ही आणखीन एक बिग फाईट बॅकवर्ड गली एक फ्लाइंग स्लिप शॉर्ट फाईन लेग शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू अपराधी भन्नाट मारा हुक करायचा आहे पण बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही डॉट डिलिव्हरी गॅदर केली यष्टीरक्षक अफलातून गोलंदाजी मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग ग्लोरियस चार्मिंग अट्रॅक्टिव्ह मेलोडियस बॉलिंग अटॅक बोल्ड बाय मिस्टर पंकज कळंब संघानं दमदार फलंदाजी केली आणि हा यस पुन्हा चेंडू हवेमध्ये लॉफ्ट केलाय परंतु जाईल आणि हा पहिला धक्का बऱ्याच कालावधीनंतर पहिला ब्रेक थ्रो डीजे धन्यवाद यस मॅचेस संपल्या की लग्नाचं टायमिंग नाही का लग्नाचा सीझन यांना कुठं काम आहे हे सगळे उपाशी मरतील पण लाईव्हवाले उपाशी मरणार नाहीत अविनाश बरोबर की नाही हे संपलं की बारशा आहेत हळद असेल काही नाही का चालूच हल्ली 13 शर्यती तो तर मोठा धंदा कबड्डी होतो तो येस हो येस पुन्हा ऑनसाईडला आखाडोळा खेळण्याचा प्रयत्न चेंडू गेला आहे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला पुन्हा एकदा फंबलिंग झाला होता 1 धाव मिळते संघाची धावसंख्या धावली 27 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट सद्यस्थिती विद्यमान अवस्था अतिशय चांगले क्रिकेट क्वालिटी क्रिकेट काही दमदार स्पर्धा
भन्नाट आयोजन क्रिकेटचा हा कुंभमेळा, क्रिकेटचा महासंग्राम कर्जत तालुका आणि अंबरनाथ तालुक्यामधील अतिशय मातब्बर बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघाचा भरणा असलेला हा एक जबरदस्त अतिशय क्लास कडक आयोजन रायना महोदय विकेट तयार. आणि हा या पाहिजे तसा बॅटवर आला नाही. चेंडू गेला शॉट मिडॉनला. फक्त मिळेल एक धाव. असे मात्र धावा तुम्हाला अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल, कारण धावा पाच तुम्हाला ठोकायचे आहेत. संघाची धाव संख्या 28, 2 षटक क्रमांक 3 प्रगती पदावर राहिले. बॉल फक्त इनमिन झाला. बॉल पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 12 धावा, म्हणजे टोटल 12 चेंडू 19 धावा आणि 1 विकेट. असं बॉलिंग ॲनालिसिस पृथक्करण बॉलिंग विश्लेषण. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे 12 मध्ये जवळजवळ 38 धावांची गरज, म्हणजे प्रति षटकामागे करायचे आहेत 19 धावांची गरज. 12 balls to go, required 38 runs. अविनाश शंकर तरे अतिशय दमदार सूत्रसंचलन. चला बॉलिंग मार्कवा तयार. टीम मीटिंग नको आहे आपल्याला, कारण आता एक्स्ट्रा मॅच आपली सेमी फायनल म्हणजे उपांत्य फेरी असेल आणि फायनलमध्ये एक आम्हाला संघ पात्र करायचा आहे परवासाठी पण क्रिसमसला. तर आमचे महेशजी धुळे हे अध्यक्ष असून फायदा नाही, पण नवीन नवीन समालोचक आहेत ना, आज करणार लगेच चष्मा कुठं डोक्यावर, बरोबर की नाही. अशा हवेत कोणी जाऊ नका प्लीज. इथं नाही, सगळीकडे ऑल ओव्हर इंडिया आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त त्याचं जास्त आहे ना, टक्केवारी जास्त आहे. चला 4थं षटक प्रगती पदावर. अविनाश जरा 12च्या आरती होत्या जरा. अविनाश 12 मध्ये 38 धावांची गरज. येस येस. साई अजून नव्हतं काय, ते नंतर येणार, आरती नंतर महाप्रसाद आला येणार ते. येस. साऊंड सिस्टम मात्र टॉप आहे एकदम, बरोबर बरोबर. नाही तर झाले धावला नाही तेव्हा एक. नाही बरोबर आहे. साऊंड सिस्टम पाहिजे कधी पण, भले 10,000 रुपये कमी ठेवा बक्षीस, पण साऊंड सिस्टम टाईट ठेवा. टाईट म्हणजे ताट. हो हो, आउटसाइड द ऑफ स्टंप, ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. राहिले बॉल 11 जिंकण्यासाठी पाहिजे 38 धावांची गरज. अतिशय कठीण आव्हान, मुश्किल, अशक्यप्राय, अवघड, अवजड, डोईजड, बोजड. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. क्रिकेट त्या दिवशी बघा केपीसी इनामपुला 17 चेंडूमध्ये 63 धावा कुठल्या. अविनाश 1,30,000 रुपये कमवले वाघिल्याचा सूरज पाटलांनी. 1,30,000 आहे की नाही. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू, रायडा महोदय विकेट तयार. बॉलिंग मार्कवर अविनाश. साहिल, साहिल यानी की किनारा, बीच. ओहो येस, पुन्हा एकदा फ्लाईट डिलिव्हरी. बघा प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या अंगांनी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, व्हरायटीज, वैविध्यपूर्ण बॉलिंग अटॅक. राहिले बॉल 9, धावा पाहिजे 38. अतिशय कुर्म गती, संत गती, मंद गती, कासव चाप, कछुआ चाप खेळ. आणि ह्या या दिशाहीन झेंडा आउटसाइड द स्टंप. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा, 1 धावेची भर, अवांतर धाव संख्येत भर. उर्वरित चेंडू 9 आणि धाव पाहिजे 37. 9 चूक 36. जवळजवळ म्हणजे चौकार मारावाच लागेल एनी हाऊ, अन्यथा तुमचा बाजार. साहिल तयार. हो पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अरे असं काय बॅट्समन बा, चायनाच्या मोबाईलपेक्षा जास्त हँग झालाय तो, तरी मध्ये मध्ये चालू होईल. भाई अटॅक कर, नाही तर 2026 ची ही स्पर्धा तुम्हाला वाट बघावी लागेल, कारण ही नॉकआउटची स्पर्धा आहे, पुन्हा चान्स नाही. अरे बाबा ये देखो, डॉट डिलिव्हरी. भन्नाट मारा. आता मात्र अतिशय खराब स्थिती, दयनीय अवस्था. संघ गेला बागफोड, संघ उतरणीला, पराभवाच्या खाईत, दरीत, दलदलीत, कर्दमात, करदळीत. आणि विजयाचे ढोळे, विजयाची चाऊल जवळजवळ. शेवटी औपचारिकता, जर 4-5 छक्के आले पण ते येणार नाहीत. हो येस, आउटसाइड द ऑफ स्टंप. हे काय थम्सअप काय आहे?
सोबत एक द्या ना काहीतरी 90चा पॅक वगैरे देतो नाही का म्हणजे जाता जाता घोड्याबरोबर नालाची यात्रा. चला षटक संपलं म्हणतंय 5 वारे राहिले शेवटचं षटक अंतिम आखेचं निर्वाणीचे षटक. सहा चेंडू आणि 37 धावांची गरज 6-6-36. जरी षटकार मारले तरी हात चोळी जावं लागेल म्हणजे पराभव वाटायला असेल कारण कंपल्सरी चेसिंग आहे ना म्हणजे आमच्या डोक्याला व्याप नाही नाही कारण सुपरवर घ्या डुपरवर घ्या बॉल आउट घ्या नाही तर मच्छर का आणि देशीवाल्यांचे वांदे ते 5च्या नंतर थांबायला तयार नसतात. चला शेवटचं षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क तयार आकाश. तर किरण मसरे मॅन ऑफ द मॅच 1.5 लिटरची जी थम्सअपचा बॉटल आणि 1 डझन केली मग सगळं कोल्ड. येस कारण थंडीमध्ये पपई पण द्यायला पाहिजे तो गरमीच्या सगळं थंड केलं कसा व्हायचा. एक डझन केली आणि थम्सअपची 1.5 लिटरची बॉटल असं हे मॅन ऑफ द मॅचचा गिफ्ट हॅम्पर. बॉलिंग मार्क होता या शेवटचं षटक प्रगती पदावर 6 चेंडू 37 धावा आकाश. आणि ह्या यस पहिल्या चेंडू गेला आक्रमण बंधू चेंडू जाईल थेट लंगावमध्ये 5 चेंडू 37 धावा. पुन्हा जरी संघ उतरला तरी शक्य होणार नाही. अतिशय दयनीय अवस्था दारुण अवस्था. फक्त अर्ध्या तरी धावा करा नाही तर होईल व्हाईट वॉश ज्याला म्हणतात मराठीमध्ये धोबी पछाड. आणि ह्या यस आउटसाइड द ऑफ स्टंप. शिरगाव 4 मध्ये 37 आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. दिशाहीन गेंदबाजी 1 धावेचा इशारा वाईट. चार चेंडू मध्ये पाहिजे 35 9 36 आणि हा यस पुन्हा धावून राहील परंतु प्लेसमेंट नाही आहे. फक्त 1 धाव मिळेल. 3 मध्ये पाहिजे 34. 3 चेंडू 34 धावांची गरज. याच्यानंतर अतिशय बिग फाईट दिबा पाटील उमरोळी त्यांच्या विरोधात कोळेकर अँड कंपनी त्यांचा हा जबरदस्त बलाढ्य संघ मलंगड पट्ट्यामधील. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडू एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ यांच्या मधून अप्रतिम नेत्रदीपक फटका 4 धावा मिळतील परंतु वेळ मात्र निघून गेलेली आहे. परीक्षा संपल्यानंतर अभ्यास करून फायदा नाही. तर अधिराज 11 उमरोली आणि कापरी सिद्धी पालेगाव. चला राहिले 2 बॉल 2 बॉल्स टू गो. ओहो ग्रेट फिल्डिंग. राहिला शेवटचा बॉल आणि जवळजवळ शिरगाव संघाचा बाजार उठवलेला आहे पराभवाच्या खाईत. आणि हा पहिला दमदार विजयाचा अश्वमेध पहिला ऐतिहासिक. आणि हा गेला दिशाहीन जेवणारा मामा मारायला टाक ना कशाला टाइमपास करते काय फरक पडणार सांग मला. त्याचा कुठला देवे लावतील. आयला ड्रेस कोड बघा असं वाटतंय कुठं एअरटेलच्या गॅलरीमध्ये आलो काय काय भन्नाट कलर. कधी गेला एअरटेलच्या गॅलरीमध्ये जाऊन बघा. चला आणि हा सामना फिनिश आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामना पुरुषोत्तम गेम चेंजर मॅच फिनिशर.
मॅचची मॅरेथॉन आणि वादळी फलंदाजी करणारा मॅच फिनिशर स्वप्नील या प्लीज महाराष्ट्र